आता बोलून दाखवा, गिलचा आवाज असा आहे, गिलचा आवाज तसा आहे, गिल असा खेळतो, गिल प्रॅक्टिस सेशन मध्ये अशा आवाजात ओरडत असतो. आता बोला ना, मारली ना सेंचुरी. एक 3-4 व्हिडिओ आधी तूच त्याच्या आवाजाची मारली आहेस, म्हणजे तुला होती रे. पण मी त्याच्या आवाजाची मारली, त्या बॅटिंगची कधी. ही इंडियन फॅन्सी हिपॉक्रेसी. रिमेंबर आपण अंधेरीला भेटून एकदा या विषयावर डिस्कस त्याची व्हिडिओ काढलीस का? त्याची व्हिडिओ काढलीस का? माझ्याकडे रेकॉर्डिंग. इंडियन फॅन्सी हिपॉक्रेसी. मी हे फक्त रन्स बघतात, हे फक्त परफॉर्मन्स बघतात. मी प्रूफ देऊ शकतो की मी फक्त गिलच्या आवाजाची मारतो, त्याच्या बॅटिंग. पण त्याच्या आवाजामुळे त्याची कॅप्टन्सी खराब होणार, त्याची बॅटिंग खराब, हे कोण बोललो? हे नव्हतं बोललो मी कधीच. ती व्हिडिओ प्लीज तुझ्यात जर खरंच असेल ना तू एडिटला लावशील व्हिडिओ. नाही पण खरंच गिल खूप कमाल खेळलाय काल. सेंचुरी टाकली त्याने. किती मारलेत रन? 127 रन्स मारलेत गिलने. आणि तो ज्या पेसला खेळलाय, ऑलमोस्ट बॉल टू बॉल खेळलाय. मला लक्षात आहे की तो ऑलमोस्ट 40 बॉल 40 आसपास होता. नंतर त्याने थोडा वेळ घेतला, म्हणजे टुवर्ड्स एंड आय गेस ते थोडंसं डे जसं संपत आला त्याने थोडंसं ते शटर डाऊन केलं होतं त्याचं. नाही पण ते थोडं की एंड ऑफ डेजला. पण तो स्ट्राईक रेट मस्तच खेळला का, आणि त्याने इन जनरल पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला होता. पण मला एक स्ट्रेट ड्राईव्ह मारली आहे भाई कडक. मला सचिन आणि विराटची आठवण आली तेव्हा. सचिनवरनं मला आठवलं, मला वाटतंय की त्याच्या रन स्कोरिंग मागे त्याच्या सासऱ्यांचाच हात असेल. त्याने कालची बॅट हातात घेतली होती. एवढं डिरेक्ट तुला बोलायचं. त्याने कालची बॅट हातात घेतली होती MRFची. माझ्या मते त्या बॅटची एक लेगसी राहिलेली आहे. खरं मी माझ्या लहानपणी बघितलेत सचिन लारा त्याला खेळताना. नंतर जसे आपण मोठे झालो रोहित आणि विराटने वापरली. विराटने जास्ती वापरली, रोहितने फार कमी वापरली. आणि जेवढं मला लक्षात आहे, विराटने जेव्हा ती बॅट वापरायला सुरुवात केली, विराटचा फॉर्म बदलला थोडा तरी. खरं. आणि मला वाटतं आपण पण घेतली असते. मी लहानपणी घेतली होती MRFची बॅट. मी ते स्टिकर बिकर लावून घ्यायचो. सचिन आउट ऑफ फॉर्म गेला तेव्हा. टेनिस झाला तेव्हा. एक्झॅक्टली. तर खूप मोठ्या लोकांनी वापरली, स्टीव्हो पासून ब्रायन लारा. आणि आय गेस गिल पहिल्यांदा वापरतो ना. गिलची आय गेस पहिलीच मॅच होती काल ती. सो मला वाटतं MRFच्या बॅटमध्ये काहीतरी आहे, इट क्रिएट्स लेगसी मला वाटतं. आणि मला असं वाटतं ना की आता काल एक स्टार्ट बेसिकली चालू होतं की विराट कोहली बिफोर कॅप्टन्सी आणि गिल बिफोर कॅप्टन्सी. सो आय गेस गिल काहीतरी 39 मॅचेस खेळल्या आणि विराट 35 एक खेळला होता, किंवा अदर वे अराउंड. पण दोघांचे रन्स ऑलमोस्ट सेमच होते, ऍव्हरेजेस दोघांचे सेमच होते. आय गेस 3-4ने विराट थोडासा पुढे असेल. पण विराटला पण कॅप्टन्सी मानवली होती, म्हणजे तिची सिरीज झाली 14ची, ज्यात त्याने कॅप्टन्सी टेक ओव्हर केली MS धोनी यांच्याकडनं. काय हे अंडरलाईन करायचं असतं दर व्हिडिओ मध्ये मला माहित नाही, पण ठीक आहे. इन्साइटफुल राहतो. ठीक आहे. त्या सिरीजला इंडिया हरली ऑस्ट्रेलियासोबत. त्या BGT होती ना 14ची. मग धोनी सोडून गेला टीम, मग विराट कोहली जबाबदारी घेतली. मग त्या सिरीज पासून विराट कोहली बॅट्समन म्हणून चालायला लागला, आणि अनायसेच त्याला कॅप्टन्सी पण मिळाली त्या सिरीजलाच. तेव्हा तोच होता कंटेंडर. नाही योगायोगी ती सिरीज धोनीने सोडली ना 73 महिन्यात. प्लॅन होता तो नंतर असणार कदाचित होता. सो विराटला जशी कॅप्टन्सी बनवली टेस्ट बॅटर म्हणून, ते आय गेस गिल सोबत पण होईल, कारण लोकांना गिल कडनं ऍज प्रॉमिसिंग काही मिळालं नव्हतं बघायला आतापर्यंत टेस्ट मॅचेस. सो मला बॅटिंग करताना पण त्याच्या त्या बॉडी लँग्वेज मध्ये जाणवत होतं की भाई कॅप्टनशिप यांनी नीट उचलली आहे, मनावर घेतली आहे. आणि एक वेगळा ऑरा दिसत होता मला तरी बॅटिंग करताना त्याचा, की भाई त्याचे शॉट्स किंवा ते प्रॉपर कॉन्फिडंट होते. हाफ हार्टेड मला कुठेच नाही वाटलं. इव्हन त्याचे ते शॉर्ट टाइम जॅब असतात जे त्याने वर्ल्ड कपला प्लीज ती व्हिडिओला खेळला होता. आणि जाऊ दे. पण आपण म्हणतोस की तू एक एक्स क्रिकेटर राहिलास तुझ्या चाळीतला, तर ते बघून तुला काढलं कारण इंडियाने खरंच चांगली बॅटिंग केली. इंग्लंडची बॉलिंग खूप वाईट होती. इंग्लंड आता वाईट नाही बोलू शकत आपण, पण ते इनएक्सपिरियन्स्ड होते खूपच, कारण की त्यांच्याकडे सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स बॉलर म्हणून स्टोक्स होता. जेव्हा स्पोक्स असेल ना, नाही जास्त मॅचेस स्टोक्स खेळलाय. जेव्हा अँडरसन, ब्रॉड आणि मार्कवुड असतात तेव्हा स्टोक्सचा 4था-5वा बॉलर असतो त्यांच्यासाठी. पण काल तो बॉलिंग पण टाकत नाही रादर तेव्हा. हा एक्झॅक्टली. इव्हन तो आता त्याचा कोणता तरी व्हिडिओ आलाय रेडबुलचा, त्याच्यामध्ये पण तो बोललाय की मी नाही टाकणार आहे बॉलिंग, मी फक्त बॅटिंग करतो. बोलला. सो काल अचानक येऊन त्याने बॉलिंग टाकली आणि त्याने जयस्वालला काढला. खूप कमाल बॉल होता. पण तसा तो बॉल आहे तो राईटला पण त्याने, मला असं तो असा जो एक क्रॉस सीम जो फेकतो ना त्या बॉलला त्याने रोहित शर्माला 2दा का त्या बॉलवरती आउट केलं आतापर्यंत मी जेवढं त्याला बघितलं. राहुलला पण त्याने खूप चांगली बॉलिंग केली. पहिली ओव्हर जी टाकली त्याने राहुलला पण खूप चांगली बॉलिंग केली. राहुल बद्दल वाटतं मला असं जेन्युइनली वाटतं की आफ्टर विराट अँड रोहित, इफ राहुल इज नॉट द बॅकबोन ऑफ इंडियन क्रिकेट टीम, बॅकबोन ऑफ इंडियन काय झालं
पाठीचा कडा नसेल जातो इंडियन टीमच्या तर खूप मोठं काय म्हणतो ना, खूप मोठी मिस्ट्री असणार आहे जर राहुल नाही झाला तर. तो असेल काल म्हणजे त्याने 42 रन्सच मारले आणि पुन्हा तो आउटसाइड ऑफला आउट झाला. म्हणजे तो तेच होता, मी विराटचा फॅन आहे. आता ह्याच्यावर आलं आपण, तर संजय मांजरेकरने जे स्टेटमेंट केले काल, राहुलने जेव्हा आउटसाइड ऑफचा बॉल सोडला त्याच्यावर संजय मांजरेकरचं असं म्हणणं होतं की याआधी असा एक प्लेअर होता ज्याने हा बॉल सोडला नसता, जो त्या बॉल बरोबर तो बॉल मारायला गेला. मला मांजरेकर असं वाटतं की ती आपल्या घरात ती आत्ते असते ना, ती कशी खवट आत्ते असते ना, खोचट आत्ते असते ना, की जिला टोमणे मारायचे, स्वतःचं घर सोडून मांजरेकर कमेंट्री बॉक्स दुसऱ्याचं घर समजतो, त्यात आपल्याच प्लेअर शिवाय होतो. सर नाव घे ना की विराटने हे केलं असं नाही, त्याला टोमणे मारायचे, एकतर मग त्याला जडेजा काहीतरी एक लायकी काढून दाखवणार, मग तो रडायला येणार. प्लेअर म्हणून तू चांगला होतास इंडियासाठी, तो तसंच राहा ना, तुला का पण ते ठीक होतं ना, वाईट नव्हता. सो पण तो जेवढ्या चांगल्या प्लेअरबद्दल वाईट बोलतो तेवढा जडेजा तो बिट्स अँड पीसेस प्लेअर बोलला होता खरं. नंतर जडेजाने एका मॅचला काहीतरी त्याला बोलून पण दाखवलं काहीतरी, हा की इवन दो आय एम बिट्स अँड पीसेस प्लेअर, आय हॅव अ लार्जर करिअर देन युअर्स, तो बोलला होता सर. सो हा अपमान करून घ्यायचा नसेल. राहुलने पण पुढच्या मॅचला, पुढच्या इनिंगला त्याला एक कव्हर ड्राईव्ह ठोकून दाखवावी. पण मला काल राहुलच्या बॅटिंग बद्दल मला एक वाटलं की राहुल काल खूपच, मला असं वाटतं की तो खूपच बाहेरचे बॉल चेस करत होता आणि त्याचा विकेट पण सुरुवातीला तो सोडत होता, जसं मांजरेकर बोलला त्याने केलं ते सोडत होता. सुरुवातीला तो सोडत होता, पण नंतर मग तो आणि बरेच त्याचे फोर्स आपल्या इथे गेले, स्क्वेअरच्या इथे गेले, एज लागून खूप फोर गेले त्याचे. सो ते मला थोडं आउट ऑफ कंट्रोल वाटतं. मला असं वाटतं की जेन्युअली केएल राहुलने रोहित आणि विराट नंतर बॅटिंगचा हे असावा, बॅकबोन असावा इंडियाच्या, आणि त्याने ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी स्वतःहून की मी आता सिनियर मोस्ट बॅट्समन. इव्हन तो गिल कॅप्टन असला तरी मला वाटतं की राहुलकडे लोकांनी बघायला हवं, त्याने पण स्वतःकडे बघायला हवं. येस, सो ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायलाच हवी. आणि काय म्हणतो तुम्ही, इव्हन तो त्याने 42 रन बनवले, अगदीच तो तडीपार खेळला असं नाही, 42 रन बनवले. कव्हर ड्राईव्ह काय काय तडीपार खेळला नाही, नवीन शब्द आहे आज परत. तर आज आमच्या शब्दकोशात नाही की नवीन शब्द आलेला, पण हा नवीन आहे, ते नॉर्मल आहे. नाही पण वापर चुकीचा आहे, पण ठीक आहे. हा तुझ्या बॉलिंग बद्दल बोलास इंग्लंडच्या, तर मला असं वाटतं की ज्या काळात अँडरसन आणि ब्रॉडचा पीक चालू होता, ते दोघं जेव्हा अख्खं गाजवत होते, मला असं वाटतं की त्यांच्या अराउंड एक क्रिस वोक्स सोडला तर त्यांनी कुठला प्रॉमिनंट बॉलर तयार नाही केला इंग्लंडने, असं मला वाटतं. सो पण तो मारतो, तो प्रोन इंजरी आहे, प्रोन टू इंजरी, त्याची ऍक्शन आणि त्याचा जो काही पेस आहे, सो तो ऑलमोस्ट जर 10 मॅच तो इन टीम असेल तर त्यातला तो 5-6 खेळू शकतो, तो त्यापेक्षा जास्त नाही खेळणार. मला जेवढं लक्षात आहे, ओली रॉबिन्सन म्हण, लियाम प्लंकेट म्हण, हे लोक त्यांच्याकडे प्रॉमिसिंग बॉलर्स होते. आता रॉबिन्सनचं म्हणायचं त्याचे ते घाणे ट्विट्स मध्ये त्याला कधीच बाहेर काढलं असेल, नाही ते झालं, ते मॅटर, पण तो मग नाही झाला तेवढा मोठा बॉलर, त्याने तेवढं राहायला हवं. पण तो बरा खेळला, तो वाईट नव्हता खेळला, त्याला का साईड लाईन गेला नाही, त्याला साईड लाईन करण्यामागे इंडियाची सिरीज मला वाटतं मॅटर करते. इंडियाच्या सिरीज मध्ये फार काय भारी केलं नाही, सो ते झालं असतं त्याला सॅक करण्यामागे. आणि सो मला असं वाटतं की इंग्लंडची बॉलिंग आता इट विल टेक इयर्स माझ्या मते की इंग्लंडला एक प्रॉमिनंट लाईनअप मिळेल. पण मला कार्स हा जो त्यांचा बॉलर होता त्याच्याकडे बघून तो खूप प्रॉमिसिंग वाटला मला. इन जनरल त्याचे काही लाईन आणि लेन, त्याला विकेट एक मिळाली, वाटत पहिली विकेट त्यानेच घेतली ना, पहिली विकेट त्याने घेतली, तेव्हा मला नेहमी वाटत होतं की तो चांगला. इव्हन जयस्वालला पण त्याने खूप चांगली बॉलिंग केली, जरी जयस्वालने मारलं असेल तरी जयस्वालला तो चांगली बॉलिंग करत होता लाईन आणि लेंथ तरी. आणि मला अजून इव्हन ऍक्शन वाईज पण तो मला ऑर्थोडॉक्स बॉलर वाटतोय, तो असा हे नाही की वाटतं की त्याची काहीतरी विझावटी ऍक्शन आहे आणि मग तो टेस्ट मधून बाहेर काढला जाईल किंवा T20 मध्ये जाईल, प्रॉपर चांगला प्लेअर बनून क्लीन ऍक्शन जसा ब्रॉड आणि अँडरसन. पण मला असं वाटतं की इंग्लंडची जरा ती एक बऱ्याच वर्षांची प्लॅनिंग मला थोडीशी फसलेली वाटते की अँडरसन आणि ब्रॉडच्या मागे त्यांनी कोणी तयार नाही केलं फार भारी एवढे, म्हणजे त्यांना सर्व करतील. जर स्टोक्स तुमचा पहिला बॉलर बनतोय येऊन तर मग थोडं ते प्रॉब्लेम आहे. स्टोक्स त्यांचा मेन बॉलर, नो डिसरिस्पेक्ट टू गिल आणि जयस्वाल वगैरे, बॅटिंग चांगलीच केली आहे पण बॉलिंग इनएक्सपिरियन्स्ड आहे इंग्लंडची, हे काल खूप प्रकाशाने. आणि अजून एक फॅक्टर मला खूप महत्वाचं वाटतं यात की काल जे कंडिशन्स होते इंग्लंडमध्ये, आणि त्या दिवशी हा बोलला पण मला की मला नाही सॉरी स्टुअर्ट ब्रॉड घेऊन तरी त्यांचा इंग्लंडचाच प्लेअर बोलला की या वर्षीचं इंग्लंडचं समर हे खूप ड्राय होतं, म्हणजे जनरली नसतंच असं, तेवढं ड्राय नसतं, तिथे पण दुष्काळ येतो मित्रांनो. सो तिथलं वातावरण बऱ्यापैकी इंडियाच्या जवळ आले, म्हणजे तेवढं जवळ नाही येणार कधीच इंडियाचा, पण इंडियासारखं होतं ते पिच म्हण किंवा इन जनरल तो स्टेडियमचा माहोल म्हण की प्रॉपर सनी डे होता तिथे. सो ते एक कारण असू शकतं की बॅटिंग चांगली झाली. आणि अजून आपण थोडं फ्लो मध्ये जाऊया बॅटिंगच्या, काय घडलं काय तर टॉस जिंकून इंग्लंडने फिल्डिंग केली, ते पण ऍक्च्युली कारण नाही कळलं
कारण कंडिशन्स होत्या, काय हेल्प नव्हती स्टार्टला जी एक्सपेक्टेड असते. भलेही ग्रीन टॉप होता काल, बॉल स्विंग होत होता, पण ते बॅटिंगसाठी कंडिशन ठरवून आले होते इंडियाचे प्लेयर्स. तर केएल आणि जयस्वालने 91 ची पार्टनरशिप टाकली. राहुल तुला एक्सपेक्टेड होता ओपनिंगला येईल? हा, मला राहुलच होतं एक्सपेक्टेड. आता त्यांनी रोहित शर्माचं अख्खं करिअर संपवलं राहुलला ओपनिंग करण्यामध्ये, तर माझ्या मते राहुलच व्हायला हवा होता ओपनर. सो राहुल आणि जयस्वालने ओपनिंग पार्टनरशिप दिली. मला जयस्वालचं पुन्हा तेच चांगलं वाटतं, वाखाणण्याजोगं जसं तू म्हणतोस. तर जयस्वालचं बघशील तर तो प्रॅक्टिस मॅचमध्ये तो फ्लॉप गेला होता आउट आउट. लोकांना वाटलं तो नाही चालणार, पण मला वाटतं की त्याच्याकडे ते एक आहे की काय म्हणतो ना, तो ऑन दॅट डे गिव्हन डे म्हणतो ना, परफॉर्म करायचं आहे ना, ते जयस्वालकडे ग्रिटी एक तर खूप असती आणि परसिस्टंट आहे तो. म्हणजे शॉट, त्याची शॉट मेकिंग वगैरे पण. त्याने जे स्क्वेअरला शॉट मारलेत काल, ऑलमोस्ट सगळे फोर त्याने स्क्वेअरला मारले, खूप कमाल मारले, प्रॉपर टाइम. 2-3 ड्राईव्ह पण खूप चांगले, पण ते प्रॉमिनंटली तो स्क्वेअरला जास्त खेळत होता पाठीमागे. सो तो ऍडजस्टमेंट खूप चांगली करतो असं मला वाटतं त्याची. आणि आता त्याने ऑलमोस्ट प्रत्येक टूरला बाहेर जेव्हा इंडिया गेली आहे त्याला घेऊन, ऑलमोस्ट प्रत्येक टूरला त्याने पहिल्या मॅचला सेंचुरी मारली. ऑस्ट्रेलियामध्ये त्याने मारली, वेस्ट इंडिज मध्ये त्याने मारली, आता इंग्लंडमध्ये मारली त्याने. साऊथ आफ्रिका तो खेळलाय का? साऊथ आफ्रिका तो फ्लॉप गेला. हा. सो आता 3 ठिकाणी तर झालं त्याचं मारून सेंचुरी पहिल्या मॅचला. सो त्याला कंडिशन्सना युज टू व्हायला एवढा वेळ लागत नाही असं. आणि थोडा आता शब्द चुकीचा, पण हावरी वृत्ती आहे त्याची, जी आपण विराटमध्ये खूप वर्ष बघितली, की त्याला रन्स करायचे. सो आणि ही खूप मॅटर करते मला वाटतं लॉंगर रन मध्ये, आणि इव्हेंच्युअली तू मोठा भूक वाढत राहते मध्ये. आपली मध्ये ती भूकच कमी पडली नाही खरं. त्याच्यानंतर केएल राहुल बद्दल पण बोललोय की मला असं वाटतं की त्याने मोठा प्लेअर व्हावं आफ्टर विराट आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी. त्यानंतर आला साई सुदर्शन बद्दल मला असं वाटतं का तो थोडा मला टेंटेटिव्ह आणि खूप नर्वस वाटला. पहिली मॅच आहे, इंटरनॅशनल लेवलला तो खेळतोय, इंग्लंड विरुद्ध खेळतोय इंग्लंडमध्ये जाऊन, त्यामुळे ते प्रेशर असू शकतं. पण तो ज्या लेवलचा प्लेअर आहे, ऍटलीस्ट 30-40 जरी मारले असते तरी बरं झालं. पण ठीक आहे, पहिली मॅच तो काय करू शकतो आपल्याला माहिती नाही. मला नाही माहित तर त्याला जो बॉल पडला तो वाईट बॉल होता, म्हणजे वाईट तो लेग साईड. जरी तो वाईट बॉल असेल, तो टेंटेटिव्ह होता आणि त्याने मारला, म्हणजे तो फ्लिक केला त्याने. तो काय बेन स्टोक्सने लेग स्लिप लावला, त्याने प्लॅन केला प्रॉपर त्याला. आणि साई सुदर्शन बऱ्यापैकी आयपीएल मध्ये लोकांनी बघितलं तर तो तिकडचे बॉल प्रॉपर मागे टॅप करतो. तो त्याने 6 मारलेला मला आठवतंय मुंबई विरोधात, एक बोल्टला मारलेला सेम शॉट. आणि तो तेच एक काल की तो थोडासा नर्वस पण होता. सो तो बॉल आणि दिवस नसेल ते झालं, ते पहिलीच इनिंग होती, तो आउट झाला. पण मला ऑनेस्टली असं वाटतं की साई सुदर्शनच्या वर इंडियाने अभिमन्यू ईश्वरनला प्रेफरन्स द्यायला होता. आता ह्यात मला असं नाही वाटत की गिल पण जीटी मध्ये आणि तो पण जीटी मध्ये म्हणून त्याला खेळलं असं नसणार. पण अभिमन्यू ईश्वरनचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड खूप चांगला राहिला. त्याने 103 मॅचेसमध्ये 7,800च्या वर रन्स केलेत आणि त्याच्याकडे खूप प्रॉमिसने बघितलं गेलं होतं. रदर विराट आणि रोहित असताना पण त्याला बॅकअप म्हणून देत होते. सो माझ्या मते त्या स्कीम ऑफ एज आता 29 आहे. सो आय गेस त्यामुळे पण. तुझं वय किती आहे? पण ते खेळाडू आहेत रे, ऍथलीट आहेत. आपण इथे बसून गप्पा मारतोय, गप्पा ठोकतोय. तर ते एज फॅक्टर असू शकतं की त्याला 11 मध्ये न घेणार. पण माहित नाही, कदाचित तो पुढच्या मॅचेस खेळेल. पण जर साई सुदर्शन अगदीच नाही चालला, नाही पण मला वाटतं की पहिला चान्स त्याला द्यायला होता, पहिला मन त्याचा होता असं मला वाटतं. त्या चान्सवर असू शकतो, कारण साई सुदर्शनकडे बरीच वर्ष तरी खेळायला. आता जर तू 29 ला येऊन जर एका प्लेअरला ज्याने इतकं ग्राइंड केलं फर्स्ट क्लास मध्ये त्याला चान्स नसतील देत, तर मग तो कधी करणार. हे जे सूर्यकुमार यादवसोबत आपण बघितलंय की ऍट द एज ऑफ 30-31 त्याला डेब्यू मिळाला करायला. सो पुन्हा तीच एक सॅड स्टोरी नसली पाहिजे कोणासाठी. आणि त्यानंतर अजून काय घडलं, मग गिल आला, त्यानंतर गिलने सेंचुरी. रिषभ पंत बद्दल बोलूया. नाही आधी गिल आपण बोललो की गिलने कॅप्टन्सी आणि सगळ्या गोष्टींचं म्हणावं. रिषभ पंत आपण रिषभ पंतने आल्या दुसराच बोललो ना, आल्याला त्याने जयस्वाल ज्या पद्धतीच्या बॉल आउट झाला त्याच्यानंतर एक बॉल त्याला डॉट गेला असेल. त्यानंतर त्याने सेम लाईनचा बॉल होता, लेंथ थोडीशी मागे होती, बॉल टाकला. रिषभ पंत केम आउट ऑफ द बॉक्स, त्याने पुढे येऊन 4 मारला बेन स्टोक्सला. बेन स्टोक्सची जी रिॲक्शन होती, बेन स्टोक्सला येऊन उभा तरी आधी. सो मला तेच वाटतं रिषभ पंतचा. आपण एका व्हिडिओमध्ये आधीही बोललोय की रिषभ पंतकडे तो जो एक फॅक्टर आहे ना, की प्लॅन जो समोरून होतो ना त्याच्या खाली न दबणं. म्हणजे एक असता तुझ्या जेव्हा प्लॅन होतो, जे सचिन, द्रविड, विराट, रोहित एवढा नाही प्लॅन्सच्या समोर खेळला, पण त्या प्लॅन्स मध्ये जेव्हा तू बॉल डिफेंड करून खेळून काढणं जे असतं ते खूप प्लेयर्सने केलं. पण हा जे काउंटर अटॅक करतो ना रिषभ पंत, आय गेस
ते त्याला अपार्ट सेट करतं सगळ्यांपेक्षा असं मला वाटतं. कारण की मग समोरच्या याच्यावर की आता करायचं, आता आमचा प्लॅन फेल जातो. सो ऑब्व्हियसली प्रत्येक प्लेअरसाठी 2-2-3-3 प्लॅन नसतील त्यांच्याकडे. त्याच्याकडे गिलसाठी असतील 2-3 प्लॅन किंवा जयस्वालसाठी. रिषभ पंतसाठी मला नाही, तो जो मागे काय प्लॅन आहे, तो झोपून घेतो प्लॅन काय लोकांचा. जास्तीत जास्त तो त्याचा बॉल मिस टाइम होईल आणि आउट होईल एवढंच तुम्ही होप करू शकता. पण त्याचं नाही होत मिस टाइम बॉल बरेच वेळा. तो चांगला खेळतो. मी तुला तेच म्हटलं ना, मला असं वाटतं की त्याचा डिफेन्स खूप अंडररेटेड आहे. तो जेवढ्या सॉफ्ट हँड्सने खेळतो ना, खूप धोनीला मी बघितलं थोडंफार करताना, तेवढं ते कोणी एवढं रेट नाही करत त्याचं, पण ते खूप चांगलं आहे. तो तो लिटरली स्टारचा 150 बॉल इतक्या सॉफ्ट हँडने खाली खेळून काढायचा. काल त्याने एक पुल शॉट मारला, 140चा बॉल होता, तो त्याने जस्ट असा खाली वळवला फक्त. तर ते बॉलरच्या इगोसाठी केवढं हे आहे, बॉलरचा इगो केवढा हर्ट होऊ शकतो. मी 140 इथे टाकतो, 138चा बॉल होता तो, 138-140 टाकतं आणि विचचा इझिली एवढा फक्त पुल शॉट मारतो. आणि ते पण असं पण नाही की समोर खेळतोय वगैरे, पुल शॉट एकदम. आणि त्याने खाली सिंगल काढलं तिथे. पंचची बॅटिंग डेंजरस आहे मला वाटतं, आपल्या टीमसाठी पण त्यांच्या पण. खरं दोन्ही टीमसाठी जे अश्विन बोलला होता. सो पंत आणि गिल शेवटपर्यंत गेले ना, पंत आणि गिल. आणि इव्हन तू बघशील तर पंतने एक अली बशीरला मागे त्याने पॅडल केला होता, बॉल एक 4 गेला, त्याच्या पुढे त्याने जो एक बॉल येऊन पुढे 6 मारला. सो मला वाटतं की पंत तेच आहे. पंत माझ्या मते त्या अख्ख्या सेटअप मधला आता मला की प्लेअर वाटतो. मॅच जिंकण्यासाठी मध्ये तो 2021-22 ची 18 पासून तो जेव्हापासून आलाय, 18 पासून इंग्लंडच्या सिरीजला जेव्हा त्याने सेंचुरी मारली तेव्हापासूनच तो की प्लेअर बनलेला टेस्ट मध्ये. की भाई हा काल कॉमेंटेटर्स एक वाक्य बोलताना पंत बद्दल की पंतच्या जेवढ्या सुद्धा मोठ्या इनिंग्स झाल्यात 90s किंवा सेंचुरी झाल्यात, सगळ्या इनिंग्स या मॅच सेव्हिंग आहेत किंवा मॅच विनिंग आहेत सगळ्या. असं एक पण इनिंग नाही की जिथे नाही तो खूप क्रुशल नॉक्स केला. इव्हन तू ऑस्ट्रेलियाची बीजेटी बघशील जी पर्थमध्ये ज्या ठिकाणी तो खेळायला येतो त्या ठिकाणी तुझं तसंच असलं पाहिजे की तुला एकतर मॅच सेव्ह करायची असणार किंवा जिंकवायची असणार. पण तो तू बघशील तर तसा प्लेअर नाही. जसा लक्ष्मण होता की लक्ष्मण लोअर ऑर्डर सोबत खेळायचा, तो इनिंग बनवायचा, ते तसं नाही करत. हा उडवतोच सर. म्हणजे तू इव्हन बीजेटी बघशील, पहिली मॅच इंडिया जिंकली पर्थमध्ये, त्यात पण जेव्हा पहिली इनिंग झाली इंडिया 6 का 7 विकेट 90 वगैरे पडले होते. त्यानंतर पण पंतची इनिंग खूप क्रुशल होती नितीश कुमार रेड्डी सोबत. सो तो अशा छोटे छोटे नॉक्स खूप खेळतो, इम्पॉर्टंट नॉक्स. म्हणजे तो 1 डे T20 तेवढा नाही फळलाय, पण टेस्ट मध्ये तो खरंच चांगला खेळला. आणि काल मला गिलच्या विरोधात एक टॅक्टिक करत होते इंग्लंडवाले, जे की होतं शॉर्ट बॉलचं. शॉर्ट बॉलचं मला त्यांचं गणितच नाही का. शॉर्ट बॉल तो चांगला घेतो, त्याचा जो काही जॅब आहे श्रेयस अय्यर आला शॉर्ट आणि जॅब आहे. आणि तो असं पण नाही की गिल वर उडवतो बॉल, तो प्रॉपर खाली दाबतो बॉल त्याच्या बॅटने. आणि शॉर्ट बॉल त्याचं इथे वगैरे टाकतो. तुम्ही इथे करा ना शॉर्ट बॉल, डोक्यावर मारा ना. फक्त एकच बॉल त्यांनी तसा केला जो की गिलने ऑब्व्हियसली सोडला की खेळाचा आठवत नाही, पण तिथे त्याला फक्त थोडा प्रॉब्लेम झाला. बाकी तो इझिली खेळत होता खूप. एक फक्त टॉपेज लागून मग एक मागे 6 गेला गिलचा. पण ती मला टॅक्टिक कळली नाही अजिबात इंग्लंडची. अच्छा, की शॉर्ट बॉलिंग का करायची त्याला. तुमचा बॉल स्विंग होतोय अजून पण तरी पण तुम्ही त्याला मे बी कदाचित स्विंग संपला असेल, कारण एकापर्यंत नाही स्विंग होता बॉल, शेवटपर्यंत स्विंग होत होता काल, त्यामुळे त्यांनी कदाचित केलं असेल किंवा स्विंग तो खेळून काढत असेल म्हणून पण असेल ते कदाचित. कारण तू बघशील तर मी त्याचा पहिला जो 4 बघितला त्याने पुढे येऊन चार्ज केला बॉल, सो तो स्विंग कट करत होता काल जेवढं तू बघशील तर. पण युजली हे टॅक्टिक इंग्लंडमध्ये वर्क करत नाही, कारण बॉल कुठूनही फिरतो. तुला जेवढं माहिती जेवढं लोकांनी कदाचित जज केला असेल आधी स्पीच की एवढीच मुवमेंट आहे. पण काल वाटत होतं की भाई तो खेळून जाईल, म्हणजे तो मस्तच खेळला काल. त्याचा ऍक्च्युअली ऍटिट्यूड चेंज खूप वाटला की खूप पॉझिटिव्हली खेळला. आणि आता पुन्हा तेच की आता नाऊ इज नॉट प्लेइंग फॉर प्लेस, एक तुला दिसून येतं. बरोबर. सेंचुरी जेव्हा झाली तेव्हा त्याचं सेलिब्रेशन होतं ते रागातलंच आहे. त्याला रागात सेलिब्रेट करताना मी एवढं बघितलं नाही कधी. आयपीएल तसंच करतो ते, काय ते हेवी करतो तेच तेव्हा लोक. आणि मे बी ते मोर ऑफ त्याच्यामुळे की लोकांनी त्याच्या कॅप्टन्सीवर डाऊट घेतला, तुझ्या सारख्या लोकांनी. मी पण घेतला ऑब्व्हियसली, पण त्याच्या कॅप्टन्सीवर डाऊट घेतला. त्याने आतापर्यंत टेस्ट मध्ये काही फार भारी केलं नाहीये, खास करून इंग्लंडमध्ये त्याने काही भारी केलं नाहीये. यावरती लोक खूप बोलत आणि हे खरं पण होतं फॉर फॅक्ट्स. सो त्याने कदाचित ते एक आपण रॉंग प्रूफ केलं, ह्या इमोशन ऑफ दॅट इमोशन ते आलं असेल असं मला वाटतं. इव्हन जयस्वालने पण काही प्रिव्ह्यूज केले लोकांनी एक्सपर्ट्सनी, त्यामध्ये पण बोललेलं की इंडियाची बॅटिंग थोडी वीक आहे आणि बॉलिंग जास्त चांगली आहे. सो ते सुद्धा त्याच्या डोक्यात असेल. पण आता इव्हेंच्युअली मला असं वाटतं माहिती का की आता इंडियाने बॅटिंग केली आहे, आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे तिथे पण ओली पोप आहे, तिथे पण जो रूट आहे, त्यांची पण बॅटिंग आहे. मेन तर हे दोघंच आहेत, जो रूट आणि ओली पोप, जे उभं राहून मॅच घेऊन जाऊ शकतो आपल्याला. आणि इव्हन ते बेन डकेट आणि त्याचे काउंटर अटॅक करतात, झॅक क्रॉली.
आता तरी ठीक आहे, ते लोक त्यांची विकेट मिळू शकते तुला, पण ह्या दोघांना आउट करणं खूप जास्त. काल तुझ्या आवडत्या प्लेअरला पाहिजे खेळलो नाही, हर्षदीप सिंगला काल नाही खेळलं. हा रे यार, शिट हर्षदीप. पण मला वाटलं की त्याला कदाचित पहिला चान्स नाही देणार, मला वाटलं होतं, कारण एकतर तुला शार्दूल ठाकूर खेळणार होता, इव्हन त्यांनी रेडीला आहे टीम मध्ये. हो, त्यांनी इव्हन त्यांनी रेडी आणि शार्दूल मध्ये त्याला प्रिफर केलंय, शार्दूलला. आपण जेव्हा की रेडीची लास्ट सेंचुरी आहे इंडियासाठी, सो डिसिजन थोडासा तो हे आहे. म्हणजे शार्दूल ठाकूर मला वाटत होतं खेळणारच आहे, त्यांनी हर्षदीपच्या ऐवजी ह्याला खेळलं, प्रसिद्धला खेळलं. सो ठीक आहे, टीम मध्ये प्रसिद्ध करण्याचा फॉर्म मध्ये पण हर्षदीप पण आहेच फॉर्म मध्ये, पण ठीक आहे, त्याला कधीच पुढे चान्स मिळेल. आणि इंग्लंडमध्ये ऑब्व्हियसली प्लेयर्स तुझे इंजर्ड होऊ शकतात, सो तुला सतत बॅकअप्स लागणार आहे तुझे कोण ना कोण. सो ते आता एक महत्वाची गोष्ट की आता तेच जे कॅरी होऊन आलं होतं की विराट आणि रोहितची रिटायरमेंट झाली आहे, त्यानंतर ही कालची बॅटिंग दिसली. म्हणजे ऑब्व्हियसली इट्स व्हेरी अर्ली टू जज, पण एकंदर तुला काय वाटलं त्यानंतर ही बॅटिंग आणि जेवढे रन्स झाले? आता मला हे जज करणं कठीण आहे पहिल्याच वेळेला, पहिल्याच दिवशी जेव्हा की पहिल्यांदा विराट आणि रोहित नाही आहेत टीम मध्ये. सो ते कदाचित कंडिशन्समुळे पण बॅटिंग चांगली असेल, नो डाऊट. त्याच्यात काही हे नाही की गिलने चांगली बॅटिंग नाही केली किंवा जयस्वालने नाही केली, कंडिशन्स बॅटिंगला फेवरेबल होतात, त्यात आपले प्लेयर्स खूप चांगले खेळून गेले. आणि पुन्हा मला वाटतं की त्याची प्रॅक्टिस केली त्यांनी 1 महिन्याची केली तिकडे, ते खूप मॅटर करतं. टेस्टसाठी तुला वेळ लागतो म्हणतात ना वेगळा, तो वेळ आधी दिलाय बोर्डाने आणि जनरल प्लॅनिंग कमिटीने. हा, मला ते ऑस्ट्रेलियाच आठवतं की ऑस्ट्रेलियाला WTCची फायनल आहे, ऑस्ट्रेलियाला लॉर्ड्सवर प्रॅक्टिस करायची होती, पण इंडिया तिथे प्रॅक्टिस करत होती, ऑस्ट्रेलियाला एंट्री नव्हती दिली. आम्ही पैशांची ताकद दाखवतो. हा ठीक आहे, आम्ही बुक केलाय टर्फ, आम्हीच खेळणार तेव्हा. हा, तर हा बॅटिंग मध्ये मला आता एवढाच आपण जज नको करूया, म्हणजे माइंडसेट तर कळलंय की आपलं भाई ह्या माइंडसेटने ऍटलीस्ट कॉन्फिडंट 350 रन पहिल्या दिवशी मारणं खूप मोठी गोष्ट आहे टेस्टच्या. मला ते पण वाटतं ना की आता जे आपण इंग्लंडच्या बॉलिंग बद्दल बोललो की त्यांनी काही प्लेयर्स तयार नाही केले असं वाटतं तुला बॉलिंग मध्ये, त्यांच्याकडे कोणी झाले नाहीत. पण तेच मला इंडियाचं सेटअपचं त्या कौतुक करावं असं वाटतं की सचिन होता की काही आपण सचिनलाच बघितलं, सचिन द्रविडला आपण बघितलं, लक्ष्मणला बघितलं, त्यांच्या खाली नॉट तेवढे ग्रेट पण तेवढे जवळपासचे आणलेत. विराट आला, रहाणे आला, पुजारा आला, रोहितने पण काइंड ऑफ, सेहवागला तर कठीण होतं रिप्लेस करणं, पण काइंड ऑफ त्याने हँडी इनिंग्स केल्यात, रोहितने पण बरं केलं. सो काही ना काही कोण ना कोणतरी येत गेलं. सो आता पुन्हा तेच झालं ना की विराट गेल्यावरती तर कोण येणार. तुला ऍटलीस्ट असं नाही म्हणत की त्याने मॅच केले किंवा काय, पण ऍटलीस्ट एक कॉन्फिडन्स शो केला आपल्याला की आय कॅन फिल हिज प्लेस, तशा टाईपचं ते केलंय. खूप मोठे बूट्स आहेत. सो मला वाटतं की हा इंडियाचा जो सेटअपला अख्खा आपण अप्रिशिएट केलं पाहिजे असं ह्याच्यात. हा म्हणजे प्रॉपर डोमेस्टिक त्याचे मागणं प्लेअर आणून ती जी एक फळी चालू ठेवण्याचे म्हणतो ना आपण, ती इंडिया. काल मी बटलर आणि स्टुअर्ट ब्रॉडचा पॉडकास्ट बघत होतो, त्यामध्ये बटलरने आपल्यावरच चांगलं करतात खरं काय नाही, त्यांचा सेटअप आपल्या एवढा चांगला नाही, आय थिंक दे शुड वर्क ऑन इट. हा खरं. तर बटलर त्यामध्ये इंडियाचा जो डोमेस्टिक सेटअप आहे ना त्याचं खूप कौतुक करत होतं. त्याने ते एक एक्झाम्पल दिलं की IPL मध्ये अननोन प्लेयर्स येण्याचं कारण काय आहे, कारण की प्रत्येक राज्याची स्वतःची एक T20 लीग आहे, जसं की मुंबई प्रीमियर लीग झाली, महाराष्ट्र प्रीमियर लीग झाली, TN तामिळनाडू प्रीमियर लीग, अश्विन भडकलेला असतो तामिळनाडू प्रीमियर लीग. सो मिनी IPL ज्या होत असतात IPL सुरू व्हायच्या आधी किंवा IPL सुरू झाल्यानंतर, सो मुंबई इंडियन्सचे स्काउट्स जाऊन तिथे बसलेले असतात किंवा राजस्थानचे स्काउट्स जाऊन तिथे बसले. वैभव सूर्यवंशी कसा आला तसा झाला ना टीम मधून. सो त्याचं तो खूप हे करत होता, प्रशंसा करत होता त्याची. आज 2 शब्द दिलेले, याच वाक्यावरती मी तुझी प्रशंसा करतोय. अजून काय आपल्याकडे बोलायला? हा, आणि मला एक वाटतं की आता जसा स्टार्ट मिळालाय, सो कदाचित असं होऊ शकतं, हे तू बोलू नकोस, हे मी बोलू शकतो की ह्याने बोलल्यावर मग उलट होतं सगळं, की असं होऊ शकतं या सिरीज मध्ये थ्रू आउट की विराट आणि रोहितला मिस नाही केलं जाणार. ऍक्च्युली पहिल्याच दिवशी हे बोलणं चुकीचं वाटतं, पण असं होऊ शकतं की विराट आणि रोहितला नाही मिस करता येतात टेस्ट मध्ये. वन डे मध्ये ऑब्व्हियसली दोघांची जागा फिल करणं कठीणच आहे. आणि गिल ती बॅट पण घेऊन आला विराटची. येस, MRF. सो अजून काय बोलायचं तुला कालच्या दिवसाबद्दल ओव्हरऑल? नाही ओव्हरऑल मला एक सांगायचं, मला ते स्टेडियम थोडं पुण्याच्या गहुंजे स्टेडियम मला फील देत होतं. सो लोकल. पण त्याचं तसंच आहे, ओपन बँक्स आहेत त्याच्या, म्हणजे असं ते स्टेडियम गहुंजे स्टेडियम सारखंच आहे. प्लस तिथला कालचा दिवस पण तसा होता, प्रॉपर ऊन पडलंय वगैरे, त्यामुळे मला जरा पुण्याचा फील आला तिथे. फक्त पिच पुण्यासारखा नव्हता. अच्छा, तेच मला वाटतं की एकंदर इंडियाची बॅटिंगची काल जी काय झाली त्याची प्रशंसा केली पाहिजे आपण. येस, आणि तेवढंच आहे माझ्याकडे आता बोलण्यासाठी. सो येस, बघूया आजच्या मॅच मध्ये अजून 4 दिवस उरलेत, जे टेस्ट क्रिकेट मध्ये असतं की कधी पण बॅटिंग बाकी आहे, सेम पिचवर सेम कंडिशन्स मध्ये.
पण आपल्याकडे बॉलर्स आहेत तेवढे तगडे. सो लेट्स सी काय होतंय. आणि अजून तुम्हाला काय वाटलं कालच्या दिवसाबद्दल हे तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.